Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Humte. This is your 10th practical of computer graphics, program for 3-dimensional transformation, translation and scaling. हे तुमचं 10वं प्रॅक्टिकल आहे. प्रोग्राम फॉर 3-dimensional ट्रान्सफॉर्मेशन. यामध्ये आपण 3-dimensional ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. बघूया प्रोग्राम आता आपण. नेहमीप्रमाणे हेडर फाइल्स घेतलेले आहेत. स्टँडर्ड IO.h, कन्सोल IO.h, graphics.h and math.h. ओके, हे फंक्शन डिक्लेरेशन आपण इथे केलेलं आहे. स्केलिंग आणि ट्रान्सलेशन इथं आपण करणार आहोत, त्यासाठी फंक्शन डिक्लेरेशन केलेलं आहे इथं. त्याच्यानंतर आपण ग्लोबल व्हेरिएबल्स डिक्लेरेशन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण मॅक्स एक्स, मॅक्स वाय, मिड एक्स आणि मिड वाय हे इंटिजर टाईप व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. हे कशासाठी लागतात तर दीज आर कमेंटमध्ये लिहिलेलं आहे मी, दीज आर लेफ्ट, टॉप, राईट, बॉटम पॅरामीटर्स फॉर बार 3D फंक्शन. बार 3D हे इनबिल्ट फंक्शन आहे, ग्राफिक्स फंक्शन आहे, ज्याच्यामुळे तुमच्या आउटपुट कन्सोलवर 3-dimensional क्यूब, स्क्वेअर क्यूब रेंडर होतो. त्यासाठी हे इनबिल्ट फंक्शन आहे ग्राफिक्स पॅकेजमध्ये. त्याच्यानंतर आपण तिथं मॅक्स एक्स, मॅक्स वाय, मिड एक्स आणि मिड वाय हे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. ओके, वाईड मेन इथून तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे, स्टार्ट होणार आहे इथून तुमचा प्रोग्राम. इंट CH हा परत एक इंटिजर टाईप व्हेरिएबल घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे ग्राफिक्सला जी GD आणि GM हे जे इनिट ग्राफमध्ये जे व्हेरिएबल्स लागणार आहेत फॉर डिटेक्शन ऑफ ग्राफ हे आपण घेतलेले आहेत. डिटेक्ट ग्राफ फंक्शनमध्ये पण आपण इथं पास केलेले आहेत. इनिट ग्राफमध्ये ड्रायव्हर पाथ दिलेला आहे आपण. ओके, त्याच्यानंतर ट्रान्स आणि स्केल हे जे फंक्शन्स आहेत आपले ते कॉल केलेले आहेत आपण इथं मेन फंक्शनमध्ये. ओके, बघूया ते फंक्शन काय आहेत आता आपण. फर्स्ट ऑफ ऑल वाईड स्केल, स्केलिंग कसं करायचं हे 3-dimensional त्याचं हे फंक्शन आपण इथं डिफाईन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण परत XYZ आणि O हे असे 4 इंटिजर टाईप व्हेरिएबल घेतलेले आहेत. दर वेळेस आपण फंक्शनमध्ये क्लिअर डिव्हाइसचे फंक्शन यूज केलेलं आहे इथं. त्याच्यानंतर मिड एक्स आणि मिड वाय घेतलेला आहे. हा बार 3D हे जे इनबिल्ट फंक्शन जे आहे ग्राफिक्समध्ये पॅकेजमध्ये ते आपण इथं लिहिलेलं आहे, कॉल केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पास केलेले आहेत. ओके, मिड एक्स +50, मिड वाय -100 या व्हॅल्यूज ज्यावेळेस तुम्ही पास करणार आहे त्यावेळेस तुमच्या व्हॅल्यूनुसार तुमच्या आउटपुट कन्सोलवर त्याप्रमाणे 3D क्यूब हा ड्रॉ होणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण स्केलिंग फॅक्टर्स घेतलेले आहेत. ओके, युजरकडून आणि ते XYZ या इंटिजर टाईप व्हेरिएबल्समध्ये ते स्केलिंग फॅक्टर जे आहेत ते आपण स्टोअर करून घेणार आहे. ओके, बिफोर स्केलिंग हा बार 3D फंक्शन यूज करून आपण बिफोर स्केलिंग तो पर्टिक्युलर जो क्यूब आहे तो तुमचा आउटपुट कन्सोलवर तुम्हाला दिसणार आहे. आफ्टर स्केलिंग ज्यावेळेस युजरकडून तुम्ही व्हॅल्यूज घेताय, इनपुट करून घेताय, त्याप्रमाणे ज्यावेळेस तुमचा बार 3D फंक्शन हे आपण आफ्टर स्केलिंग ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथं पास केलेल्या आहेत या बार 3D फंक्शनमध्ये. ओके, इथं X, Y आणि Z त्याप्रमाणे तुमचा जो क्यूब आहे बार 3D फंक्शन इनबिल्ट फंक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही या युजरकडून XYZ स्केलिंग फॅक्टर ज्यावेळेस पास करणार आहेत त्याप्रमाणे तुमचा जो क्यूब आहे तो स्केल होणार आहे. ओके, तसंच ट्रान्सलेशन फंक्शन पण इथं आपण डिफाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये परत सेम XYZ आणि O हे 4 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत इंटिजर टाईप. परत मिड एक्स आणि मिड वाय घेतलेला आहे. ओके, परत इथं बार 3D फंक्शन हे कॉल केलेलं आहे आपण. ऑलराईट, त्याच्यानंतर आपण इथं ट्रान्सलेशन फॅक्टर युजरकडून घेतलेले आहेत. ओके, आणि ते परत XYZ मध्ये स्टोअर केलेले आहे. हे तुमचे बार 3D फंक्शनमध्ये परत या ज्या युजरकडून ज्या घेतलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत ट्रान्सलेशन फॅक्टर्स XYZ या पास केलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार मग तुमचा जो क्यूब आहे तो ट्रान्सलेट होणार आहे. ओके,
तर याचं आउटपुट बघूया आपण. हा तुमचं क्यूब इथं रेंडर झालेला आहे. ओके, समजा आपण ट्रान्सलेशन फॅक्टर 50 पास केला. एक्स वाय आणि झी. ओके, 50 पास केल्यानंतर तुम्हाला आता ट्रान्सलेशन दिसणार आहे या क्यूबचं. ओके, हा तुमचं क्यूब आफ्टर ट्रान्सलेशन तुम्हाला दिसत आहे. ओके, तसंच आता आपण स्केलिंग पण करणार आहे या क्यूबचं. ओके, एंटर स्केलिंग फॅक्टर. समजा आपण 2 घेतला स्केलिंग फॅक्टर. 2 2 2 एक्स वाय झी 2 2 2. ओके, तर बघूयात आता आउटपुट आपण. तुमचा क्यूब जो आहे तो 2 ने स्केल झालेला आहे. ओके, तर असं हे तुमचं 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सलेशन आणि स्केलिंग हे बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण 3 डायमेन्शनल क्यूब रेंडर करून घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार त्याचं ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ट्रान्सलेशन आणि स्केलिंग हे केलेलं आहे. ओके,